नमस्कार, मी मॅकेन्झी डाबरे. वसई विरार महानगरपालिकेचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे. सर्वत्र कोणाला उमेदवारी मिळणार, कुठला पक्ष किती सीट लढवणार यावर चर्चा चालू आहे. आणि या सगळ्या चर्चेमध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पुढील 5 वर्षांमध्ये आपल्या वसईचा विकासाचा आराखडा नियोजन काय असणार, वसईचं विजन काय असणार, हा मुद्दा मात्र बाजूला पडत आहे. आणि म्हणून वसई विरारच्या निवडणुकीमध्ये कुठला पक्ष बाजी मारणार यापेक्षा कुठल्या पक्षाकडे काय विजन आहे आणि ते विजन घेऊन कसं काम करणार, आपला उमेदवार त्या विजनला घेऊन काम करू शकतो का, आपण ज्याला नगरसेवक म्हणून निवडून देणार आहेत त्याची तेवढी क्षमता आहे का, याचा विचार मतदार राजाने करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या वसई विरारचं पुढचं 5 वर्षाचं विजन आपल्यासमोर मांडू शकेल अशा उमेदवाराला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे. आपला वसई विरार जो आपण बघतोय, आपल्या वसई विरारला जेवढं भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती लाभलेली आहे, कदाचित कुठल्या शहराला एवढी चांगली परिस्थिती आणि चांगला निसर्ग मिळालेला नसेल. एक साईडला असलेलं आपल्या तुंगारेश्वरचे जंगल असेल आणि दुसऱ्या साईडला असलेला अरबी समुद्र असेल आणि या दोन्ही साईडला असलेली आपली वसई खाडी आणि वैतरणा खाडी असेल. यामधला हा सुपीक आणि अतिशय सुंदर असा जो वसईचा परिसर आहे, या परिसराला आपण येणाऱ्या काळामध्ये निसर्ग जपताना निसर्गासोबत शहर कसं बनवू शकतो याचा आपण कित्ता जो आहे तो आपण गिरवू शकतो. आपल्या वसईचा जो किनारपट्टी भाग आहे, खास करून अर्नाळापासून तर वसई किल्ल्यापर्यंत जो पट्टा आहे, त्या पट्ट्यावरील किनारपट्टी आपण जागतिक दर्जाची बनवून त्या किनारपट्टीवर आपण फिरू शकतो. त्या किनारपट्टीवर मैदान असतील, त्या किनारपट्टीवर बगीचे असतील आणि निसर्गाचा आनंद घेताना, समुद्राचा आनंद घेताना एक चांगला असा समुद्रकिनारा आपण कसा विकसित करतो याचं आपण नियोजन जे आहे ते मांडलं पाहिजे. तुंगारेश्वरसारखं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये ट्रेकिंगसारख्या सुविधा आपण निर्माण करून तिकडली पक्षी असतील, तिकडले प्राणी असतील, तिकडल्या नद्या असतील, तिकडले नाले असतील, याचा आपण कशा पद्धतीने नागरिकांना उपभोग घेण्यासाठी एक चांगलं असं पिकनिक स्पॉटसोबतच निसर्गासोबत जोडलेलं एक सहलीचं ठिकाण आपण कसं बनवू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. वैतरणा खाडी असेल किंवा आपली वसई खाडी असेल, या खाड्याचा वापर करून आपण कशा पद्धतीने ज्यासाठी अतिशय कमी इंधन लागतं असं बोटीचा प्रवास आपण कसा चालू करू शकतो. अगदी नायगाव खाडीपासून तर वसईपर्यंत आपण बोटीचा प्रवास करून, जसं आपण बँकॉकसारख्या शहरामध्ये, जसं आपण सिंगापूरसारख्या शहरामध्ये बघतो की त्यांनी अशा पद्धतीने नदीचा किंवा अशा पद्धतीने खाड्यांचा चांगला वापर, इको फ्रेंडली वापर जो आहे तो केलेला आहे, जेणेकरून शहरातलं ट्रॅफिकही कमी होईल, प्रदूषणही कमी होईल आणि नागरिक सुविधा ज्या आहेत, परिवहनच्या सुविधा ज्या आहेत त्या मिळू शकतील. आपल्या शहरामध्ये आपण बघतोय की पूर्वपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोड बेरिंगच्या बिल्डिंग्स आहेत, चाळी आहेत, तिकडे झोपड्या आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंट करून कशा पद्धतीने याही लोकांना आपल्याला सामील करता येऊ शकतं याचं पण विजन जे आहे ते आपलं मांडलं पाहिजे. वसईमधली आरोग्य व्यवस्था जी पूर्ण डबघाईला आलेली आहे, त्याला जागतिक दर्जाची आरोग्य सेवा आपण वसईत कशी निर्माण करू शकतो, शिक्षणाची चांगली सुविधा कशी निर्माण करू शकतो. आता AI सारख्या टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये हवी होणार आहेत. मग AIच्या संदर्भात असतील किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजी संदर्भातले कॉलेजेस आपण वसईमध्ये कशी निर्माण करू शकतो. वसईतले रस्ते हे खड्डेमुक्तच नाही तर अतिशय सुसज्ज असे रस्ते आपण कसे बनवू शकतो. वसईमध्ये ड्रेनेज व्यवस्था जी आहे, जी नाही आहे, त्या अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था कशी करू शकतो. वसईमधलं जी वीज आहे जी सातत्याने जाते, तर विजेची यंत्रणा जी प्रचंड कुचकामी आहे तर ती चांगल्या पद्धतीने आपण कशी डेव्हलप करू शकतो. आणि जी वसई सातत्याने पुरात बुडत आहे, अनधिकृत बांधकामामुळे वसई जी पुरात बुडत आहे, तर या वसईला पुढील 5 वर्षामध्ये पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या बजेटमध्ये कसे प्रोव्हिजन असणार आहेत. इकडे बगीचे, इकडे मैदानं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची इकडे स्टेडियम्स आपण कसे बनवू शकतो. नाट्यगृह असेल किंवा मनोरंजनाची साधनं असतील ते आपण वसईत कशी निर्माण करू शकतो याचं विजन जे आहे ते आपण वसईकर जनतेसमोर ठेवू शकलो पाहिजे. आणि असे विजन मांडणाऱ्या लोकांना, अशा उमेदवारांना, अशा पक्षांना आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विचार करायला हवा. आणि म्हणून ही वसई तुमची आणि आमची, आपण इकडे राहतो, 10 दिवसाचं निवडणूक हे तुमचं 5 वर्षाचं जो निर्णय आहे तो घेणार आहे. आणि म्हणून 4,000 कोटीपर्यंत पोचलेली आपली वसई विरार महानगरपालिका ही अशाच लोकांच्या, अशाच उमेदवारांच्या ताब्यात असावी. पक्षाच्या पलीकडे जाऊन चांगले उमेदवार या महानगरपालिकेत कसे जातील आणि या वसईला एक जागतिक दर्जाचं शहर आपण कसं बनवू शकतो हे तुम्हाला आणि आम्हाला विचार करायचा आहे. धन्यवाद.